दरम्यान आम्ही ईडी कारवाईला घाबरत नाही। खिचडी घोटाळ्याचे सगळे लाभार्थी भाजप आणि शिंदे गटात आहेत अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। त्यांच्या या आरोपाला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। मला आश्चर्य वाटते की संजय राऊत जी भाषा बोलतात ते संदीप राऊत त्यांचे भाऊ बोलायला लागले आहेत की कोरोना काळात काही हिशोब कागदपत्र नव्हते। ठीक आहे दादा, तुझा हिशोब मी घ्यायला तयार आहे। म्हणजे किती लूटमार केली उद्धव ठाकरे नाही माहित आहे, संजय राऊत नाही माहित आहे, संदीप राऊत कुठलं तरी झोपडं दिलं आणि म्हणाले हे मी खिचडी बनवायला दिलं होतं, त्याचा भाड्याचे पैसे माझ्या खात्यात आले। असं हे सगळे सेनेचे नेते, उद्धव ठाकरे सेनेचे नेते, हे जे खिचडीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, हॉस्पिटलचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, करोडो रुपये लंपास झाले, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचा माहितीशिवाय होऊच शकत नाही। समोर आत्ता आमच्याकडे 5 महिला आलेल्या आहेत। या मुलूंच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलं आहे त्याचं जनता न्यायालयात त्यांना मी हजर करू। 5 महिला, एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं, आत्ता 5 महिला आलेल्या आहेत। पण आम्हाला असं आमचाही बॉस बसलाय, सागर बंगल्यात नसेल पण कुठेतरी बसलाय आणि तो ईश्वर आहे। लक्ष आहे आमचं, आम्ही जाऊ ना, आम्ही काय घाबरतोय काय? आम्ही काय तुमच्या काही डरपोक नाही आहोत। डरपोकांना घेतलंय पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय असे डरपोक आम्ही नाही आहोत। नंबर 1, मी असेल, माझे भाऊ असतील, आमचे सहकारी असतील, माझे कार्यकर्ते असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, रवींद्र वायकर असतील, सूरज चव्हाण असतील, किशोरीताई पेडणेकर जात आहेत। किती काय तुम्ही आम्हाला त्रास आहे? आमच्या पुढे या महाराष्ट्राच्या लढवय्या बाणाचा आदर्श आहे। तुमच्यासारखे आम्ही छोडदास नाही आहोत। या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल, त्यातले सगळे लाभार्थी जे आहेत, ज्याने BMC कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही, हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत। हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला। त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।